राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील एकमत फुटल्याचा जयंत पाटलांचा दावा। आमदार आव्हाडांनी जयंत पाटलांचा दावा मात्र फेटाळला। संजय राऊत फेक नरेटिव्हचे बादशाह आहेत। संजय राऊत हे फेक नरेटिव्हचे बादशाह, आशिष शेलारांचा राऊतांच्या दाव्यावर पलटवार। विधान परिषदेमध्ये कपिल पाटील जयंत पाटलांना संपवलं, लोकसभेला राजू शेट्टींना संपवलं। आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नंबर असेल, आशिष शेलारांचा दावा। पंतप्रधान मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर 29,000 कोटींच्या प्रकल्पाची करणार पायाभरणी। दौऱ्याच्या माध्यमातून विधानसभेचं रणशिंग फुंकलं जाणार। आमच्या हक्काचं आरक्षण द्यावं, अन्यथा विधानसभेचे 288 उमेदवार पाडणार, मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। सगळे सोयरे अध्यादेश काढला तर आम्ही मुंबई जाम करू, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा मुख्यमंत्री शिंदे यांना थेट इशारा। IAS पूजा खेडकरांना दिव्यांग प्रमाणपत्र, 2020 मध्ये मानसिक आजार असल्याचंही प्रमाणपत्र। नगरचं जिल्हा रुग्णालय देखील चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता। सर्वसामान्यांच्या सरकारनं 50,000 कोटी कुठं गेले सांगावं, 74 वर्षात प्रथमच कॅगनं अशा प्रकारे ताशेरे ओढलेत। कॅगच्या रिपोर्टवरून जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर हल्लाबोल। तानाजी सावंतांची वारीच्या समन्वयकपदी नियुक्ती, मुख्यमंत्र्यांकडून तानाजी सावंतांची आषाढीसाठी नियुक्ती। मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची हजेरी, जोरदार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली, तर पाणी साचल्यानं अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद। एकोणीस तारखेला काँग्रेस कार्यकारिणीची बैठक, विधानसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात आढावा घेतला जाणार। विधान परिषदेच्या विजयानंतर पंकजा मुंडे यांना अश्रू अनावर, औक्षण करताना पंकजा मुंडेंच्या मातोश्री भाऊक। विधान परिषदेवर पिंपरी चिंचवडच्या अमित गोरखे यांची वर्णी लागतात, शहरात भाजपकडून जल्लोष, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष। पूजा खेडकर प्रकरणी ऑडी कार पोलीस स्टेशनला हजर करण्याचे आदेश, ऑडी कारसह कारचे कागदपत्र तपासण्यासाठी हजर राहण्याचे आदेश। अकोल्याचे जिल्हाध्यक्ष गोपाल दातकर यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा, महिला सरपंचांना जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। कोल्हापुरात सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन, वाघ नखांबाबत जनतेची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ आंदोलन। घाटकोपरच्या होर्डिंग प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाकडून कोर्टात 3,299 पाणी आरोपपत्र दाखल, आरोपपत्रात 4 अटक आरोपींविरुद्ध गुन्हा। छत्रपती संभाजीनगरमध्ये धार्मिक कट्टरतेच्या नावाखाली इसिसचे जाळे, जिल्ह्यातील 50 तरुण इसिसच्या संपर्कात असल्याची माहिती। उल्हासनगरमध्ये पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलं, रस्त्यावर बांधकामाचे ढिगारे पडत असल्यानं पाणी नागरिकांच्या घरात घुसलं। बदलापुरात रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन फुटली, पाईपलाईन फुटल्यानं मोठ्या प्रमाणात दुर्गंधयुक्त सांडपाणी बाहेर, केमिकल युक्त पाण्यामुळे नागरिकांना त्रास। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर ते पवनी मार्गावरील रस्ता पाण्याखाली, पुलावरती पाणी आल्यामुळे प्रवाशांचा जीव घेणा प्रवास। मुंबईतील पावसाचा पश्चिम रेल्वेला फटका, पश्चिम रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिरानं, लोकलच्या विलंबामुळे प्रवाशांचे हाल। मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस, पावसामुळे दहिसर रस्ता पाण्याखाली। अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी सुखावला, पावसामुळे पिकांच्या मशागतीला वेग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।